सांगली हा जिल्हा महाराष्ट्राच्या दक्षिण दिशेला आहे. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ सुमारे 8,572 चौरस किलोमीटर इतके असून येथील लोकसंख्या 28,20,575 इतकी आहे. या जिल्ह्याला एकूण 10 तालुके आहेत. त्यामध्ये मिरज, तासगाव, कवठे महाकाळ, जत, विटा, आटपाडी, कडेगाव, पलूस, वाळवा आणि शिराळा यांचा समावेश आहे. सांगली जिल्हा हा कृष्णा व वारणा नदी आणि उत्तरेस महादेवाच्या डोंगरावरील पठार व माणगंगा नदीच्या पात्रात वसलेला आहे. पेशवाईच्या काळात सांगली हे स्वतंत्र संस्थान होते. या संस्थानावर पटवर्धन घराण्याची सत्ता होती. मिरज हे देखील संस्थान होते. सांगलीची हळद व येथील हळद बाजार संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. ऊसाचे पीक देखील जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. अलीकडील काळात सांगली जिल्हा द्राक्षोत्पादनासाठी प्रसिद्धीस आला असून मिरज व तासगाव तालुके द्राक्ष उत्पादनासाठी जिल्ह्यात अग्रेसर आहेत. या जिल्ह्यात अनेक मोठे व्यक्तिमत्व होऊन गेले. त्यामध्ये स्वातंत्र्य सैनिक क्रांतिसिंह नाना पाटील, समाजसुधारक, लोककवी आणि लेखक अण्णाभाऊ साठे, कवी व पटकथा संवाद लेखक ग.दी. माडगुळकर, थोर नाटककार विष्णुदास भावे, कादंबरीकार आणि लेखक विष्णू सखाराम खांडेकर, लेखक आणि चित्रकार व्यंकटेश माडगुळकर, मराठी रंगभूमी आणि चित्रपटांतील अभिनेता, गायक आणि नाट्य निर्माते नारायण श्रीपाद राजहंस उर्फ बालगंधर्व, थोर नाटककार गोविंद बल्लाळ देवल, दादासाहेब वेलणकर, कादंबरीकार ना. स. इनामदार, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, भारतीय क्रिकेटपटू विजय हजारे, दलित चळवळीचे लढाऊ नेते आणि मराठी साहित्यातील चिकित्सक, लेखक, संशोधक व साहित्याचे गाढे अभ्यासक प्राध्यापक अरुण कांबळे, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री रावसाहेब रामराव पाटील उर्फ आर. पाटील, सहकार क्षेत्राला निर्णायक वळण देणारे व आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत महाराष्ट्राला विकासाकडे नेणारे वसंतदादा पाटील यांची कर्मभूमी व जन्मभूमी म्हणजे सांगलीच. या जिल्ह्यातील पर्यटन आणि धार्मिक स्थळे हे नेहमीच पर्यटकांना आकर्षित करतात. गणेशदुर्ग किल्ला सांगली शहरात सागरेश्वर अभयारण्य प्रसिद्ध आहे. खानापूर, पलूस, वाळवा या तालुक्यात हे अभयारण्य पसरलेले असून हे हरणांसाठी राखीव आहे. चांदोली धरण 32 शिराळा या तालुक्यामध्ये हे धरण वारणा नदीवर बांधण्यात आलेले आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांदोली हे अभयारण्य येते. या जंगलात गवा, अस्वल, बिबट्या हे प्राणी आढळतात. औदुंबर सांगली जिल्ह्यातील औदुंबर येथे कृष्णाकाठी वसलेले दत्त मंदिर आहे. या स्थानाचा महिमा हिंदू धर्मातील अनेक पोथी पुराणांमध्ये दिलेला आहे. औदुंबर येथे राहूनच प्रसिद्ध कवी सुधांशू यांनी काव्य साधना केली. सांगली जिल्ह्यात याशिवाय अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत, ज्यामध्ये प्रचितगड, बाणपूरचा भूपाळगड, तासगावचे गणपती मंदिर,
कवठे एकदंत येथील सिद्धरामाचे मंदिर, दंडोबा येथील उंच टेकडीवर शंकराचे प्राचीन मंदिर आणि विटे तालुक्यामध्ये रेवण सिद्धनाथांचे मंदिर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. महाराष्ट्र हेरिटेज प्रत्येक पान इतिहासाचे.